तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीसाठी खास पार्टी ठेवलेली असते. त्या पार्टीमध्ये सगळे पाहुणे रावळे आलेले असतात आणि वल्लरीने एका स्पेशल गेस्टला बोलवलेलं असतं. ती म्हणजे मेघना. आकाश यांचा साखरपुडा करायचा असं वल्लरीने डिसाईड केलेलं असतं. अंजली माईक हातात घेते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, तुला काय गिफ्ट हवं आहे आमच्याकडून? तू मागशील ते आम्ही सगळं देऊ. ईश्वरी आपल्या हातात माईक घेते आणि ती म्हणते, मला एकच गोष्ट हवी आहे. ईश्वरी आकाश आणि नम्रताकडे बघते. ईश्वरी काही बोलणार तेवढ्यात वल्लरी हात वर करते. वल्लरी मोठ्याने म्हणते, 1 मिनिट, मला बोलायचे. वल्लरी माईक हातात घेते आणि आकाश मेघना यांना स्टेजवर बोलवते. वल्लरी म्हणते, मला एक सांगायचं होतं. हा माझा मुलगा आकाश आणि ही मेघना सदावर्ते. आता लवकरच या दोघांचा साखरपुडा होणार आहे असं मी जाहीर करते. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. वल्लरीने हा निर्णय अचानक घेतला. घरात कोणाला काही माहिती नाही म्हणून सगळ्यांना जरा शॉक बसतो. तर आकाश नम्रता एकमेकांकडे बघतात आणि ईश्वरीला इशारा करतात. ईश्वरीला अर्णवशी बोलायला सांगतात. आता ईश्वरी जेव्हा अर्णवशी याबद्दल बोलेल तेव्हा अर्णवची काय रिॲक्शन असेल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेशला दादाचा फोन आलेला असतो. दादा त्याला धमकावतो आणि 10 लाख रुपये मागतो. राकेश फोन ठेवतो आणि अंजली विचारते, अहो हे काय आहे? कोण हा माणूस? कसा बोलत होता आणि पैसे मागत होता? ही काय भाषा होती त्याची बोलायची? हा गुंड होता का? राकेश म्हणतो, नाही ग अंजली, अगं हा आमचा मित्र होता. काय ना, आमच्या मित्रांच्या ग्रुपमधला हा दादा आहे. अगं त्याची बोलायची पद्धतच तशी आहे आणि सगळ्यांशी तसाच बोलतो. आता ऐकलंस ना तू? अगं सराईत गुंडासारखा बोलतो. तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. आजी विचारतात, पण जावई बापू, तो 10 लाख रुपये मागत होता. राकेश म्हणतो, अहो तो गंमत करत होता आजी. 10 लाख वगैरे काही नकोय. काय झाले ना, बरेच दिवस झाले मी ग्रुपमध्ये गेलो नाही, कट्ट्यावर गेलो नाही म्हणून तो असा बोलत होता, रागवत होता. उगाच धमक्या देतो तो. त्याची पद्धत तशी हो, नका तुम्ही टेन्शन घेऊ. राकेश खोटं बोलून वेळ मारून नेतो, पण अंजलीच्या मनात शंका असतेच. सगळे संशयाने त्याच्याकडे राकेशकडे बघत असतात. तर इथे अर्णव ईश्वरी कारमध्ये असतात. ईश्वरीला वाटतं की हीच ती वेळ. आता आपण आकाश नम्रता यांच्याबद्दल अर्णवला सांगायला हवं. ईश्वरी विषय काढते. ईश्वरी म्हणते, सर मला जरासं बोलायचं होतं. ते नाही का, आता घरी जे विषय झाला तो, घरी काय म्हणाले की मी जे मागेल ते मला देणार, हो ना? अर्णव म्हणतो, ते मी नाही, ताई म्हणाली होती. त्यामुळे तुला जे काही मागायचं ना ते ताईकडे मागायचं. आणि तसंही तू आणि तुझी आई, तुम्ही पुरावे दिल्याशिवाय मी माफ करणार नाही. ईश्वरी प्रेमाचा विषय काढते. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जर एक मुलगा मुलगी प्रेमात असतील तर त्यांनी काय करायला हवं? अर्णव म्हणतो, प्रेमात असतील तर लग्न करायला हवं. ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्णव म्हणतो, बासा, मला काही ऐकायचं नाही आता, आणि जास्त बडबड केलीस तर कारमधून खाली उतरवेन. ईश्वरी गप्प होऊन जाते. ईश्वरी आकाश नम्रता याबद्दल काही सांगूच शकत नाही. तर इथे घरी सगळे राकेशकडे संशयाने बघत असतात. राकेश म्हणतो, अंजली, अगं कसला इतका विचार करतेस? अगं या माणसाचा फोन आला म्हणून का? आणि 10 लाख रुपये, 10 लाख रुपयाचा काय विचार करतेस? अंजली, हे बघ, असल्या कुठल्या माणसाचा फोन आला असता, तोही मला, माझ्यासारखा साध्या वकिलाला, तर 10 लाख रुपये ऐकून मी काही शांत बसलो असतो का? अगं मला टेन्शन आलं असतं. जरा विचार कर, तो फक्त माझा मित्र आहे आणि गंमत करत होता. बरं, मी तर त्याला सांगतो, पुढच्या वेळेस भेटला ना की मी त्याला सांगतो की बाबा अशी गंमत करत जाऊ नकोस. माझ्या बायकोला एक संशय आला आहे की तू गुंड वगैरे आहेस का? आजी म्हणतात, अहो जावई बापू, बायकोला काय, सगळ्यांना शंका येईलच ना. अंजली म्हणते, नाही हा, यांच्यासारख्या माणसावर शंकाच घेऊ शकत नाही आपण. सगळे रिलॅक्स होऊन जातात. राकेश मनात म्हणतो, वा राकेश, तू तर झोलरसोबत ॲक्टरसुद्धा निघालास. आज तुझी चांगलीच वाट लागली असती. पण तुझ्या ॲक्टिंगने मस्त कमाल केली, वाचलास तू. तर वल्लरीला कळलेलं असतं की हे सगळं खरं होतं. वल्लरी मनात म्हणते,
जावई बापूंचे खरे रंग दिसायला लागलेत. आता कळतील हळूहळू हे कसे आहेत ते. वल्लरी राकेशवर लक्षच ठेवून असते. तर इथे अर्णव ईश्वरी शॉपिंगसाठी जात असताना ईश्वरी मोठ्याने ओरडते. तिला बर्फाचा गोळा दिसतो. ईश्वरी हट्ट करते की तिला बर्फाचा गोळा खायचा आहे. ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि बर्फाच्या गोळ्याची ऑर्डर देते. ती अर्णवला सुद्धा बळजबरीने बर्फाचा गोळा खायला सांगते. ते कार बाहेर उभे असतात आणि तेवढ्यात तिथे एक माणूस येतो. तो माणूस मिस इंदोर अशी हाक मारतो. अर्णव खूप चिडतो. अर्णव म्हणतो, काय रे, काय म्हणालास तू? मिस इंदोर? मी माझ्या बायकोला मिस इंदोर म्हणतो. तो माणूस म्हणतो, हो मी पण. अर्णव त्या माणसाला मारणार असतो. तेवढ्यात त्या माणसाची बायको तिथे येते. ती म्हणते, हे काय करताय तुम्ही? अहो, हे माझे मिस्टर आहेत आणि मी इंदोरची आहे ना, म्हणून ते मला तशी हाक मारतात. अर्णव त्या माणसाला सोडतो सॉरी म्हणतो. तो माणूस त्याची बायको तिथून निघून जातात. ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, अहो बायकोला मिस इंदोर म्हणण्याचा कॉपीराईट तुमच्याकडेच आहे. ओ राजेश शिर्के, आता राग हटवा, तूही रे माझा मितवा. अर्णव स्माईल करत तिच्याकडे बघतो. दोघंही एक बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेतात. तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी घरी येतात. त्या दोघांचे ओठ जांभळे झालेले असतात. घरी डेकोरेशनची सगळी तयारी झालेली असते आणि घरातले सगळे त्यांच्याकडे येतात. सगळे अर्णव ईश्वरी या दोघांना चिडवतात. ईश्वरी सांगते की आम्ही बर्फाचा गोळा खाल्ला ना, त्यामुळे आमचे ओठ जांभळे झालेत. अंजली म्हणते, तुझं एक ठीक आहे ग, पण अर्णवने रस्त्यावरचा बर्फाचा गोळा खाल्ला. सगळे अर्णव ईश्वरी यांना खूप चिडवतात. वल्लरी म्हणते, झालं का तुमचं? अरे आवरा पटापट, पाहुणे कधीही येतील. सगळे आवरायला जातात. वल्लरी मनात म्हणते, आत्ता तर फक्त ओठ जांभळे झालेत, पण बळजबरीच्या सुनबाई, पार्टीमध्ये मी जो धमाका करणार आहे ना, त्यामुळे तुझा चेहरा काळा निळा पडेल. तर थोड्या वेळाने पार्टीची सगळी तयारी झालेली असते. पाहुणे आलेले असतात. अंजलीने ईश्वरीसाठी केक ऑर्डर केलेला असतो आणि ईश्वरी जेव्हा खाली येते तेव्हा अंजली तिचे आभार मानून तिला केक कट करायला लावते. अंजली ईश्वरीला एक गिफ्ट देते. छोटासा पाळणा असतो. ईश्वरी विचारते, हा पाळणा का? आजी म्हणतात, आता एक पाळणा तर हलणार आहे आमच्या इथे, हा अजून एक पाळणा हल्ला केला पाहिजे. काय अर्णव? ईश्वरी लाजते आणि अर्णवकडे बघते. ईश्वरी जो केक कट केलाय तो घरातल्या सगळ्यांना भरवते. ती आकाश, नम्रता यांना केक देते. नम्रता इशारा करते आणि अर्णवशी बोलायला सांगते. तर थोड्या वेळाने वल्लरीचे स्पेशल गेस्ट येतात. स्पेशल गेस्ट म्हणजे आकाशसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि मुलीसोबत साखरपुडा ठरवलाय याची अनाउन्समेंट, हे सगळं त्याच ठिकाणी होणार असतं. वल्लरी आकाशचे बाबा म्हणजेच अविनाश आणि आजी यांची ओळख त्या पाहुण्यांशी करून देते. तर इथे ईश्वरी अर्णवशी बोलायला येते. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मला महत्त्वाचं बोलायचे, सिरियस आहे. अर्णव म्हणतो, तुझ्याचमुळे खूप सिरियस गोष्टी झाल्यात माझ्या आयुष्यामध्ये, बास आता काही नाही बोलायचं मला. ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव ऐकून घेत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.